मंडळी नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो पाऊस? पाऊस भरपूर चाललाय. कुठलं गाव? ऐनवेवाडी. काय इकडे कोणाची हवा? इकडे हवा शरद दादा. शरद दादा. हा. का बरं? अतुल शेठ बेनके, आशाताई बुचके, सत्यशील दादा शेरकर. नाही, आता आमच्या शरद दादा चांगली भरपूर कामं केली. रस्त्यांची, ग्रामपंचायतची भरपूर अशी कामं दादांची आहेत आमच्याकडे. मग 2019ला पडले कसे काय? आता समाजाचं काय आमच्याकडून तर चांगलं वोटिंग चालू आहे. मग विद्यमान आमदारांना नाराज का? विद्यमान आमदार आता अतुल दादा आमदार झाल्यापासून आमच्या गावात तर काय आले नाही. 5 वर्षात एकदा नाही आले? 2 वेळा कुठेतरी आले असतील, पण आमच्या गावाला तर काय अशी चांगली भेट नाही त्यांची. जबाबदारीनं बोला, खोटी माहिती जायला नको. नाही खोटी. म्हणजे बेनके नो नाराज, थोडीशी. सोनवणे नो खुश. शरद दादा आता आमच्या इथे कार्यक्रमाला सगळे हजर राहतात. बहिणीवाले तुम्हाला काय वाटते? काय नाही, आपल्याला त्याच्यात येत नाही. आम्ही राजकारणात इंटरेस्ट नाही. नाही. गाव कुठलं? ऐनवेवाडी. मतदार आहे का? मतदार मतदान नाही, गुजरात. गुजरातचं मतदान आहे. हा. काय तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार पाहिजे? शरद दादा. जुन्नरला आमदार कोण पाहिजे? शरद दादा. का बरं शरद दादाच? कामं चांगली करते. काय कामं केली? रस्त्याचे काम त्याने केले. आमचा रस्त्याचा काम त्याने केलं. अतुल शेटने केली नाही का? नाही, त्याने केलं. शरद पवार, अजित पवार फुटले, काय तुतारीला किती प्रतिसाद मिळेल? नाही सांगता यायचं. तर आपण जरा ताईंशी गप्पा मारू. ताई, काय चाललंय? काय म्हणते ग्रामपंचायत? इकडे कोणाची हवा? शरद सोनवणे, आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके, सत्यशील दादा शेरकर, माऊली खंडागळे, बाळासाहेब दांगट, मोहित ढमाले, अंकुश आमले. आमदार कोण पाहिजे? जुन्नर तालुक्याला 2024ला आमदार कोण पाहिजे? अतुल बेनके, शरद सोनवणे, सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, माऊली खंडागळे. आपल्याला सगळं जे कामं करतील तेच पाहिजे आपल्या गावामध्ये. विद्यमान आमदार अतुल बेनकेंनीकडे काही कामं केली? हो, केली त्यांनी. त्यांच्या कामावर समाधानी नाही, समाधान नाही. समाधानी नाही. मग 2024ला कोण आमदार पाहिजे? शेरकर पाहिजे, सोनवणे पाहिजे की माऊली खंडागळे? शरद दादांनी कामं भरपूर केलीत आपल्या इथे. शरददादाच्या नावाला पसंती, बेनकेंवर नाराज. विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर पण इच्छुक आहे. नवीन आहेत त्यांचं. अच्छा, नवीन आहेत. चांगले आहेत तेही चांगले आहेत. हो, चांगले. माऊली खंडागळे तसे आपले जे सगळे चांगलेच आहेत. तसे बाळासाहेब दांगट उभे राहिले तर ते जुने आमदार ते जुने आमदार आहेत ना. जुने आमदार आहे. मग त्यांना पुन्हा संधी दिली जाईल ना. दांगट पाहिजे का सोनवणे पाहिजेत? आता जे उभं आहे त्यांना आपल्यातच जुन्नर तालुक्याला शरददादाची हवाचे आमदार एक नव्याने त्यांच्या काळात भरपूर शरददादांची फक्त हवा का आमदार म्हणून हवेत? आहेत. हवा का हवेत? नाही, शरददादांची हवा आहेची. फक्त हवा आहे का हवेत? नाही, हवेत नाही. हवेत म्हणजे परत पाहिजेत. परत पाहिजे का हवेत? जनतेसाठी नाही, जनतेसाठी ते परत पाहिजेच. अशा परत पाहिजे. हा. काही तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे? शरद दादाच पाहिजे. शरद दादा. दादा, तुमचा काय सल्ला? आहे सर, शरद दादा चांगलेच आहेत. आमच्या इकडून तर समधी कंच्या म्हणले कामाला माझं इथं मतदान नाही, गुजरातला आहे. आम्ही मस्त दिलं ग्रामपंचायतमध्ये की आमचं मतदान इथं आल्यापासून त्या काढून. पण ते म्हणतात आता जेव्हा येईल मतदान तेव्हा ती येतात आमची माणसं, त्यांच्याकडे तुम्ही हे द्या. आमचं मस्त राशन कार्ड ते येत, पण कोणी काय याची मतदानाची काय आम्हाला काढलीच देते नाही काढून. मावशी, तुम्ही काय बोलले नाही? बोलता येतं ना? मला नाही. तुमचं नाव काय? शशिकला. गाव कुठलं? ऐनवेवाडी. आपले तालुक्याचे आमदार कोण आहेत? मला ते सगळं काही माहिती. खासदार कोण आहेत? आम्ही शरद दादालाच ओळखतात काका. ते इकडे सारखे येतात आमच्या. शरद सोनवणे ओळखता, हा, येतात. आमदार अतुल बेनकेंना ओळखत नाही. नाही, आम्ही आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? तुम्ही नका सांगू, त्यांना विचारू. मला एवढं माहिती नाही. मतदान केलं का नाही? मतदान नाही केलं. आमच्या आलं नाही मतदान कार्ड. मतदान कार्ड आलंच नाही. आता नाव नोंदवलं का नाही? आमची मंडळी आहे, उभे आहेत ते आमच्या घरचे. बरोबर आहे. लोकसभेला मतदान नाही केलं, नाही केलं. आता विधानसभेला करायचं का नाही? आता येईल आमच्या नावाने तेव्हा आम्ही करू ना. अच्छा, मतदान पण तुम्ही मतदार यादीमध्ये नाव नोंदवा. काय अडचण आली तर ग्रामसेवक तलाट्याला भेटा. नाही प्रश्न सुटला तर माझं नाव सुरेश वाणी, माझा नंबर आहे 9860208033. मला फोन करा, आपण तहसीलदार साहेबांशी बोलू. मतदान कोणालाही करा. धन्यवाद.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.